हॅलो. 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 तर आणखी एक मुख्य सन्मान आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत देवदलचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेबांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि हा सन्मान करण्याकरता संपूर्ण टीम जी आहे आई गावदेवी कोळी त्यांना सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हा ग्रँड सत्कार मात्र या ठिकाणी करायचा आहे. कमलाकरजी जाधव साहेब म्हटलं तर मग चिंचोटी नागले या परिसरामध्ये कुठल्याही ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा असू द्या त्यांच्या माध्यमातून ही आर्थिक मदत सातत्याने लाभते आणि निश्चितच आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग आई गावदेवी चेष्टा करतात त्यांचे देखील लाख मोलाचं त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले गेले या स्पर्धेसाठी. त्याचनंतर याच परिसरातील एक दिग्गज व्यक्तिमत्व गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. नुराबाई शेख यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल कारण हे मैदान बनवण्यासाठी खूप मोठा वाटा त्यांचा देखील राहिला आहे. खूप मोठा हातभार त्यांचा देखील या ठिकाणी राहिलेला आहे आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय आई गावदेवी स्पोर्ट्सच्या वतीने त्यांचा देखील यथोचित सन्मान हा आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निश्चितच ज्या मान्यवर निश्चितच आपल्याला या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील आपण या ठिकाणी अनाउन्समेंट करू. अजदभाई शेख संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्याचनंतर ग्रुप ग्रामपंचायत देवदलचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून देखील आर्थिक सहकार्य केले गेले या स्पर्धेला. त्याच्यानंतर प्रदीपजी गुप्ता असतील, दिनेशभाई गुप्ता असतील, दिनेश म्हात्रे व राजूभाई म्हात्रे असतील, शाहिदभाई अन्सारी, भावेशजी बाबर, अकबरजी शेख, सागरजी बनसोडे असतील, सुनीलजी मिश्रा असतील, अनिलजी पाटील असतील, त्याच्यानंतर इम्रानभाई खान, प्रकाशजी देवळीकर असतील, लाख्या गोवारी असतील, आत्मारामजी ठाकरे साहेब असतील, सुनीलजी पागी, त्याचनंतर कमलाकरजी गोरात साहेब असतील, राकेशजी पाटील असतील, रत्नाकरजी सावंत, त्याचनंतर संपूर्ण आई गावदेवी स्पोर्ट यांच्या सर्वांच्या माध्यमातून निश्चितच या स्पर्धेला मात्र आर्थिक सहकार्य लाभले गेले. त्याचकरता गावदेवी स्पोर्ट कोल्हीच्या वतीनं मी सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचनंतर आमचे डीजे मॅन
महेंद्र पवार यांना देखील विनंती करतोय आपण देखील पुढे यायचं आहे, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. डीजे महेंद्र पवार. डीजे महेंद्र पवार यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातो. या स्पर्धेचे आयोजक कैलास दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जातो. महेंद्र पवार यांनी अतिशय जबरदस्त या स्पर्धेमध्ये आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आमचे स्कोरर गुरुदेव यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील यायचं आहे. अप्रतिम गुणलेखकाचं काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं देखील राहिलंय. ॲक्युरेट गुणलेखक कसा असावा हे देखील त्याने सिद्ध केलंय. कारण गुरुदेव यांचा विचार आपण केला तर मग कामानी क्रिकेट असोसिएशनचे नामांकित गुणलेखक आहेत, सातत्याने त्यांच्याकडनं गुणलेखकाची भूमिका ही केली जाते. प्रत्येक खेळाडूचा अपडेट त्यांच्याकडे असतो आणि या ठिकाणी आपण पाहतोय अजय यांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांचा देखील या ठिकाणी केला जातो. त्यानंतर आमची डीबीएन लाईव्ह टेक्निकल टीम प्रशांतजी आपण या ठिकाणी यायचं आहे. यस शुभम आहेत, शुभम आपण या. शुभम आलेले आहेत. डीबीएन म्हटलं तर एक चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. आज संपूर्ण जगभरामध्ये डीबीएन लाईव्हचा टेलिकास्ट देखील खूप प्रभावित राहिला आहे. डीबीएन टीमसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आज संपूर्ण गावदेवी चषकाचं टेलिकास्ट डीबीएनच्या माध्यमातून केलं गेलं. हॅलो 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 हॅलो. पुढील सन्मान आहे आमचे विजय भोये कॉमेंटेटर. त्या कॉमेंटेटर त्यांनी सुद्धा ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आमची भरपूर मदत केलेली आहे. ये तूच. त्यानंतर मंडप डेकोरेटर्स हंसराज पाटील यांना देखील विनंती करतोय आपण या ठिकाणी असाल तर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे, आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सचिनजी गायक साहेबांना विनंती करतोय आपले शुभ हस्ते त्यांचा सन्मान मात्र करायचा आहे. प्रमोदजी लोखंडे दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. हॅलो जर चुकून कोणाचा मान सन्मान राहिला असेल तर आम्ही समस्व क्षमा मागतोय गावदेवी स्पोर्ट कोल्हीच्या वतीनं. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आज मुख्य अतिथींच्या स्वरूपामध्ये आपल्याला मुख्य अतिथी लाभलेल्या आहेत. ग्रुप ग्रामपंचायत देवदलच्या माजी
सरपंच कमलाकरजी जाधव साहेब आहेत आणि त्यांच्या मुखातून दोन शब्द आपण ऐकणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आई गावीदेवी स्पोर्ट कोल्ली चिंचोटी गेल्या 3 दिवस सतत मला वाटतं 24 टीम खेळल्या. प्रत्येक दिवशी 8 टीम खेळल्या. त्याच्यामध्ये बऱ्याच टीमने आपलं आपलं प्रदर्शन केलं आणि आज शेवटचा दिवस. मी सर्वप्रथम आज रामनवमीच्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि काही दिवसापूर्वी रमजानही गेलेली होती. हे जे ग्राउंड आहे हे खूप सुंदर आहे आणि यात पूर्वपट्टी आणि पश्चिमपट्टीच्या मला वाटतं ह्या टीम खेळल्या आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटतं की ग्राउंड असं आहे की शॉट जे लागतात ते परफेक्ट खेळायचे असतात. मला वाटतं आता तो राजभर आहे. नागल्या टीममध्ये चांगले खेळाडू होते आहेत. आता बीबीपाड्यामध्ये चांगले खेळाडू होतात. मी 2-3 मॅच बघितल्या. खेळाडूंना हा एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे तुम्ही नुराबाई. कारण शॉट जे आपण मनापासून खेळतो ते परफेक्ट गेले पाहिजे असा हा ग्राउंड आहे. मी तुमचे खरोखर आभार मानतो. आणि कोल्ली चिंचोटी स्पोर्ट आई गावदेवी यांनी चांगलं नियोजन केलं आणि 3 दिवस या भल्या उन्हामध्ये, कारण एप्रिल आणि मे हा खूप ऊन असतो आणि या उन्हामध्ये तुम्ही या खेळाडूंना अतिशय त्यांची काळजी घेतली असेल. आणि या पहिल्या नंबरच्या टीमला मी शुभेच्छा देतो. 3rd आणि 2nd फर्स्ट कसं याल हे पुढच्या वेळेला तुम्ही प्रयत्न करा अशा मी सर्वांना शुभेच्छा देतो. पुढच्या क्रिकेटसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मला या कोल्ली चिंचोटी स्पोर्ट आई गावदेवीने स्वागत समारंभ करून माझा सत्कार केला, मला मान दिला. आल्या माझा स्वागत फटाक्याने केला, त्याबद्दल तुमचे खरोखर मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर निश्चितच यावेळेस आपण पाहिलं ग्रुप ग्रामपंचायत देवदलचे माजी सरपंच कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून सुंदर मनोगत आपण या ठिकाणी ऐकलं. आता मात्र जाऊया आपण वैयक्तिक जे पारितोषिक आहेत त्या पारितोषिककडे जाणार आहोत. अंतिम सामन्याचा सामनावीर आपण पाहिला तर मग अक्षय राजभर होता. त्याला तो आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. तर या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी गेस 3 कॅचेस त्याच्या नावावरती आहेत आणि 1 रन आउट. एनी गेस कोण करू शकतो? टीमचं नाव आहे टीम 94 धानीव. खेळाडू आहे मिस्टर नंदन विश्वकर्मा. ठरतोय आई गावदेवी चषकातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. चला, नंदन विश्वकर्मा असतील तर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा जो किताब आहे तो आपण घ्यायचा आहे. सचिनजी घाग साहेबांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जी ट्रॉफी आहे ती मात्र या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज एनी गेस त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर मग एकूण 5 सामने तो खेळलाय. 5 षटके त्याने टाकलेत. 16 निर्धाव चेंडू, 46 धावा देत असताना 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. एनी गेस प्रेमचं नाव येतोय. आणखी इकडे टीम 94 धानीव रियांश प्रतिष्ठान नागले भरपूर लांब बसलेत काही खेळाडू. तो खेळाडू आहे मिस्टर प्रेम जाधव SB स्पोर्ट बीबीपाडा संघाचा. अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा पण उत्कृष्ट गोलंदाजाचा जो किताब आहे ती ट्रॉफी आहे ते आपण देणार आहोत. अजयजी पाटील म्हटलं तर मग कॉमन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाजाचा जो किताब आहे तो प्रेम याला मात्र या ठिकाणी दिला जातो. चला, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट फलंदाजाचा किताब या ठिकाणी आपण देणार आहोत. त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर मग एकूण 4 सामने तो खेळलाय. 2 वेळा नाबाद, 40 चेंडूमध्ये 84 धावा, चौकार आहेत 2
आणि षटकार आहेत 10. एनी गेस? वन अँड ओनली मिस्टर तन्मय पाटील ठरतोय उत्कृष्ट फलंदाज आई गावदेवी चषकातील. तन्मय पाटील आपण याचा आहे. प्रकाशजी शिलका दादांच्या शुभ हस्ते आपण हा मॅन ऑफ द सॉरी उत्कृष्ट फलंदाजा जो किताब आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत. कॉंग्रॅच्युलेशन तन्मय पाटील. आई गावदेवी चषकातील उत्कृष्ट फलंदाजा किताब जो आहे तो जातोय तन्मय पाटील या खेळाडूला. त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिला तर मग 4 सामने तो खेळला, 2 वेळा नाबाद राहिला, 40 चेंडूमध्ये 84 धावा, 2 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याचा राहिला. तन्मय पाटील 2 मिनिटं थांबायचा आहे. उत्कृष्ट फलंदाजाचा किताब मात्र या ठिकाणी मिळाला गेलाय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. एकंदर गावदेवी चषकामध्ये खेळत असताना काय अनुभव राहिला? अनुभव खूप भारी होता आणि थँक्यू KCA कारण की त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली या मॅचला. मला आम्हाला याच्यानंतरची 3 मॅच पॅनल्टी असेल, आमची पण चुकी होती, पण ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2024-2025 मध्ये भरपूर क्रिकेट तुम्ही खेळला असाल, तर हा उत्कृष्ट फलंदाजा किताब कितवा आहे या वर्षातील? या वर्षातील मोजला नाही कारण जास्तीत जास्त सिरीजच भेटलेत. हा किती आहे मला पण नाही माहिती. निश्चितच तर हा होता मिस्टर तन्मय पाटील. त्यांनी आई गावदेवी चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब आहे तो मात्र मिळवलाय. त्याला देखील आपण देऊया शुभेच्छा. आता मात्र आपण देणार आहोत नंबर 3 या क्रमांकाची ट्रॉफी. नंबर 3 या क्रमांकाचा हकदार संघ आपण पाहिला तर मग राहिला गेलाय तो म्हणजेच रियांश प्रतिष्ठान नागले. चला सर्व मान्यवरांना विनंती करू आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आहे आणि सर्वांच्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार आहे तो आपण देणार आहोत. नंबर 3 या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती देणार आहोत रियांश प्रतिष्ठान नागले या संघाला. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे टीम रियांश प्रतिष्ठान नागले या संघासाठी, कारण आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिला तो म्हणजेच रियांश प्रतिष्ठान नागले या संघाचा. आणि आई गावदेवी चषकातील नंबर 3 या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते म्हणजेच रियांश प्रतिष्ठान नागले या संघाला. त्यानंतर अंतिम उपविजेता संघ म्हटलं तर मग राहिले गेले टीम SB स्पोर्ट बीबीपाडा. चला SB स्पोर्ट बीबीपाडा नंबर 2 या क्रमांकाचं पारितोषिक मात्र या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल. संपूर्ण आई गावदेवी चषकामध्ये SB स्पोर्ट हा संघ म्हटला तर मग आदिवासी एक गाव या संघातून मात्र पुढे आला आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मात्र जातंय ते म्हणजेच SB स्पोर्ट बीबीपाडा या संघाला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर मग मनीष असतील, ललित भोर असतील, संतोष कुम आणि त्याच्यानंतर सर्व प्लेयर्स निधी घेतलेली मेहनत, यस अक्षय जाधव देखील असतील. खूप चांगला खेळ मात्र SB स्पोर्ट बीबीपाडा टीमचा देखील राहिला आहे. त्यांच्याकरता देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम खेळी मात्र साकारली आई गावदेवी चषकामध्ये. चला यानंतर आणखी एक महत्वाचा पारितोषिक मात्र या ठिकाणी राहिलं गेलंय. आता मात्र तुम्ही गेस करायचंय आई गावदेवी चषकातील मालिकावीर खेळाडू कोण आहे? चला गेस करू शकता. यस कूलर आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग ही सुंदर ट्रॉफी देखील आहे. सुरुवातीला त्याचा आपण परफॉर्मन्स पाहणार आहोत. एकूण 5 सामने तो खेळलाय, 2 वेळा नाबाद, 19 बॉलमध्ये 51 धावा, चौकारांचा समावेश 4, षटकार देखील 4 आहेत. स्ट्राईक रेट आपण पाहिला तर मग 268
42 आपल्याला पाहायला मिळाला आहे. त्याच्यानंतर षटके आपण पाहिले तर मग 5 सामने त्यांनी सामन्यामध्ये 19 धावा देत असताना मात्र 19 निर्धाव चेंडू टाकलेत आणि 30 धावा देत असताना 7 गडी मात्र बाद केलेत. इकॉनॉमी आपण पाहिले तर मग 5.00 आहे. चला एनिगेस अक्षयचं नाव येते इकडे, तन्मयचं नाव येते, SB स्पोर्ट मनीष तारवीचं नाव येते. परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग या संपूर्ण आई गावदेवी चषकामध्ये त्याचा बोलबाला राहिला तो आहे खेळाडू मिस्टर अक्षय राजभर, टीम 94 धाणीव संघाचा. चला हा पुरस्कार देण्याकरिता नुराबाई शेख, त्याच्यानंतर आपण पाहतोय किशीचे अध्यक्ष, त्याच्यानंतर सचिनचे असतील, ग्रुप ग्रामपंचायतचा देवदलचे माजी सरपंच साहेब कमलाकरजी जाधव साहेब असतील. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या शुभ हस्ते हा मालिकावीरचा जो किताब आहे तो अक्षय राजभर याला आपण या ठिकाणी देतोय. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिला तर मग अक्षय घाबरायचं नाही. मैन ऑफ द सीरीज ट्रॉफी आपको मिली है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला या ठिकाणी आता मात्र प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलंय ते पारितोषिक आपण पाहिलं तर मग सौजन्य प्रकाश पांडुरंग शेलका, समीर प्रकाश शेलका, दर्पण प्रकाश शेलका यांच्या माध्यमातून आलं गेलंय. आणि एकदा शेलका परिवारासाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज मात्र आई गावदेवी चषकासाठी आलेल्या आहेत, त्यांचं देखील खूप खूप धन्यवाद. चला टीम 94 धाणीव आपण यायचं आहे. चॅम्पियन टीम ठरली आहे आई गावदेवी चषक कोली 2025 या चषकाची. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा टीम 94 कामन चॅम्पियन संघ, कामन धाणीव असं म्हणायला लागेल. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. कुणाचा मान सन्मान करायचा राहिला असेल आमच्या